मित्रांनो, या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून हवामानाबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे ते देखील जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा हवामानाच्या अंदाजाचा फायदा होईल। तर मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी 2025 अचानक वातावरणात बदल झाला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे। पुढील 3 ते 4 दिवसानंतर अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता। त्याचप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडू शकतो। कोकण पट्टीत 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। संपूर्ण कोकण पट्टीत कोणत्याही भागात पाऊस पडणार नसला तरी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, ठाणे, सावंतवाडी या भागात भाग बदलत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवस या भागात आपल्याला रिमझिम पाऊस पाहायला मिळाला होता। आज आणि उद्या मात्र यांपैकी कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही। पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कराड आणि अहमदनगर या भागात देखील आजपासून 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज नाही, परंतु काही ठिकाणी मात्र पुढील 6 ते 7 तासांत ढगाळ वातावरणासह जोरदार वारे सुटण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या भागात 1 मार्च नंतर पावसाची शक्यता आहे। या भागात रिमझिम मध्यम पाऊस पडू शकतो, परंतु अवकाळी पावसाची शक्यता नाही। तसेच मराठवाड्यात देखील लातूर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागात वादळ सुटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दुपारी उन्हाचा तडाखा वाढताना देखील पाहायला मिळतोय। मित्रांनो, त्याचबरोबर अनेक ठिकाणी जोरदार वारे सुटल्याचे पाहायला मिळत आहे आणि 3 ते 4 मार्चपर्यंत ही स्थिती कायम असणार आहे। मित्रांनो, अजूनही तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, परंतु तुम्ही कोणत्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करून कळवलेले नाही। तुमच्या गावाचे, शहराचे नाव कमेंट करून कळवा, म्हणजेच त्या गावाचा, शहराचा अंदाजही आम्ही पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक देखील नक्की करा। मित्रांनो, मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी हा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील वाऱ्याच्या दिशेतही बदल दिसून येत आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, जवळपास संपूर्ण भारतभर पुढील काही तास वातावरण ढगाळ असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। दुपारी मात्र उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे। आजपासून 2 ते 3 दिवस मात्र राज्यात कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही।